घरामध्ये जर बटाटा आणि कांदा असेल ना तर लगेच ही रेसिपी करायला घ्या. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे. पिलरच्या मदतीने आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. साल काढल्यानंतर आपल्याला बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने बटाटा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये चिरून घ्या. बारीक नाही चिरला तरी चालणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बटाटा चिरून घेतलेला आहे. इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेला बटाटा घालायचा आहे. बटाटा घातल्यानंतर इथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर बटाट्यावरती आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा बटाटा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 मिरच्या घालायच्या आहेत. तर इथे मी कमी तिखटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिरच्या घातल्यानंतर इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने. कांदा आणि बटाटा वाटून घेतल्यानंतर इथे मी कप घेतलेला आहे. तर आपल्याला ही वाटलेली पेस्ट कपाने मोजून घ्यायची आहे. तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकता. इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला मोजलेली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅसवर ही कढई ठेवायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. गॅसवर कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, 1 चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बटाटा थोडासा या ठिकाणी घट्ट झालेला आहे. घट्ट झाल्यानंतर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी. तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्या. 1 वाटी रवा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. तुम्ही मैदा वापरला तरी चालणार आहे. गव्हाचं पीठ वापरलं तर अतिउत्तम. तर पीठ घातलं की आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रव्याचा आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रव्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि त्यावरती आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे त्याला छान अशी वाफ बसेल. तर 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. झाकण काढल्यानंतर रव्याचं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते. तुम्ही जर मुलांना बाहेरचा खाऊ देत असाल ना तर एकदा ही रेसिपी मुलांना करून खाऊ घातली ना तर मुलं बाहेरचा खाऊ मागणार नाही. घरामध्ये आपल्या छोटी मोठी पार्टी असते त्यासाठी तुम्हीसुद्धा ही रेसिपी करू शकता. रव्याचं मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातली आपल्याला हातावर थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि छान आपल्याला ह्याचा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे. अगदी या पद्धतीने रव्याचा गोळा एकसारखा करून घेतल्यानंतर आपल्याला परत हाताला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे रव्याचं मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही. तेल लावल्यानंतर आपल्याला छोटे छोटे ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी छोटा गोळा घेतलेला आहे. हातावर थोडंसं आपल्याला गोल गोल करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे मी पेन्सिल घेतलेली आहे. पेन्सिल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अगदी व्हिडिओमध्ये केलं आहे ना त्या पद्धतीने करून घ्या. तर तुम्ही पाहू शकता किती छान ही रिंग्स तयार झालेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरंच अगदी आवडीने खातील आणि त्यामध्ये आपण बटाटा कांदा वापरलेला आहे ना त्यामुळे ही रेसिपी खायला अगदी छान लागते. तर तुम्हाला इथे मी एक रिंग्स करून दाखवलेली आहे. अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा रिंग्स करून घेते. आपल्या चॅनलवर ना मी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा. मुलांच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी अगदी झटपट रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. मी आशा करते की तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ नक्कीच आवडतील.
तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी तुम्हाला दुसरीसुद्धा रिंग्स करून दाखवलेली आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या रिंग्ससुद्धा करून घेते. इथे मी बटाटा आणि कांदा वापरलेला आहे. तुम्ही या ठिकाणी दुधी भोपळा किंवा तुमच्या मुले जे भाज्या खात नसतील ना, त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. मुलांना समजणारसुद्धा नाही की नक्की आपण काय खातोय ते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती छान ह्या रिंग्स तयार झालेल्या आहेत. रिंग्स तयार करत असताना एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. त्यानंतर आपण ज्या तयार केलेल्या रिंग्स तेलामध्ये सोडायच्या आहेत. तेलामध्ये रिंग सोडताना काळजी घ्यायची, नाही तर हातावर तेल उडेल. तर इथे मी तेलामध्ये रिंग सोडलेल्या आहेत. लगेच आपल्याला झाऱ्या लावायचं नाही, थोड्याशा वरती आल्या की त्यानंतर आपल्याला झाऱ्या लावायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी दिसायला सुद्धा किती छान दिसतं ते. एका साईडनी तळल्यानंतर पलटी करून आपण दुसऱ्या साईडनी सुद्धा छान ह्या खरपूस रिंग्स तळून घेऊया. तुम्ही जर मुलांना खरंच एकदा खाऊ घातली ना, तर मुले तुमच्याकडे हट्टच करतील की आपल्याला ह्या रिंग्स बनव म्हणून. पहा तुम्ही दिसायला सुद्धा किती छान दिसतं ते. आपण मुलांना बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा ना, या पद्धतीने मुलांना खाऊ घाला. मुलं अगदी आवडीने खातील. रिंग्स तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा रिंग्स तेलामध्ये तळून घेऊया. तुम्हाला ह्या रिंग्स मुलांच्या टिफिनसाठी जर द्यायच्या असतील ना, तर तुम्ही अगोदरच ही तयारी करून ठेवू शकता. ह्या रिंग्स तयार केल्यानंतर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या. तळायच्या आधी 10 मिनटं बाहेर काढायच्या आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये तळायच्या. अगदी झटपट मुलांचा टिफिन तयार होईल. नेहमीच आपण नाश्त्यासाठी पोहे आणि उपमा करतो. एकदा या पद्धतीने रिंग्स करून पहा. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही, अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो. तर दुसऱ्यासुद्धा रिंग्स या ठिकाणी मी तळून घेतलेल्या आहे. मस्त आपल्या हा बटाटा कांदा रव्याच्या रिंग्स तयार झालेल्या आहेत. पहा दिसायला सुद्धा किती छान दिसतं ते. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संग खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना, तर व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.